नमस्कार मैत्रिणींनो, मी ऐश्वर्या लर्न विथ आर्टमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे. आत्ताचा आपला टॉपिक आहे रिप्रेझेंटेशन ऑफ फायनाईट ऑटोमॅटा. तर लास्ट टाइम आपण बघितलं की सेंट्रल कॉन्सेप्ट्स कोणते कोणते आहेत फायनाईट ऑटोमॅटाचे. आज आपण बघणार आहोत फायनाईट ऑटोमॅटा रिप्रेझेंट करण्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत. ओके, सो देअर कॅन बी 4 टाइप्स. फर्स्ट इज नथिंग बट ट्रान्झिशन ग्राफ और वी कॅन कॉल इट एज अ डायग्रॅम. ओके, जसं तुम्हाला इंट्रोडक्टरी त्याचं माहितीच आहे की ते कसं रिप्रेझेंट केलं जातं. ओके, बट हियर वी विल गो मच इन डिटेल. ओके, सेकंड टाइप इज नथिंग बट ट्रान्झिशन टेबल. थर्ड टाइप इज नथिंग बट द रेग्युलर एक्सप्रेशन अँड थर्ड इज नथिंग बट द ग्रामर. वी विल सी इट वन बाय वन. ओके, सो पहिला टाइप जो आहे तो म्हणजे ट्रान्झिशन ग्राफ किंवा आपण त्याला ट्रान्झिशन डायग्रॅम असंही म्हणू शकतो. ओके, ही डायग्रॅम मोस्टली मी आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलीच होती, परंतु आता प्रत्येकाचे सिम्बॉलचं मिनिंग काय आहे आणि आपल्याला जर एखादा फायनाईट ऑटोमॅटा ड्रॉ करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय माहिती असणं गरजेचं आहे ते आज आपण बघणार आहोत इथे. ठीक आहे, सो इथे जर मी बघितलं असेल तर इकडे मला काय काय दिसत आहे. दीज आर नोड्स. ओके, सो इन केस ऑफ ग्राफ वी कॉल इट ॲज नोड्स. ओके, म्हणजे आपण ग्राफमध्ये त्याला नोड जरी म्हणत असलो तरी इथे आपल्याला ट्रान्झिशन डायग्राममध्ये किंवा फायनाईट ऑटोमॅटाच्या लँग्वेजमध्ये आपल्याला त्याला स्टेट म्हणायचं आहे. ओके, सो हिअर ऑनवर्ड्स वी विल कॉल इट ॲज अ स्टेट. ओके, म्हणजे जे काही हे सर्कल दिसत आहेत तर त्यांना आपण स्टेट म्हणणार आहोत इथून पुढे. ठीक आहे, आणि हे जे काही एजेस दिसत आहेत तर त्यांना आपण पुढे ट्रान्झिशन्स म्हणणार आहोत. ठीक आहे, सो जर स्टेटला प्रत्येक स्टेटच्या इनसाईड त्याचं काय असेल, नाव असेल आणि प्रत्येक ट्रान्झिशनच्या वरती त्याचं इनपुट सिम्बॉल असेल. ठीक आहे, सो दिस विल बी कन्सिडर्ड ॲज इनपुट सिम्बॉल अँड दिस विल बी कन्सिडर्ड ॲज अ स्टेट नेम. ओके, सो आता इथे जर मी पाहिलं तर 3 टाईपचे स्टेट्स मला दिसत आहेत. ओके, सो फर्स्ट इज नथिंग बट द इनिशियल स्टेट, सेकंड वन इज नथिंग बट द इंटरमिजिएट स्टेट अँड थर्ड इज नथिंग बट द फायनल ऑर ॲक्सेप्ट स्टेट. ओके, वी विल सी इट वन बाय वन. ओके, सो पहिला तर टाईप आहे इनिशियल स्टेट. ओके, इनिशियल स्टेटचं सिम्बॉल आहे सर्कल विथ इनपुट ॲरो. ओके, प्रत्येकाचे सिम्बॉल्स वेगळे वेगळे आहेत. तुम्ही ऑब्झर्व केलं तर इकडे जो ॲरो आहे तो कुठल्याही स्टेटपासून येत नाही. सो इट इज इन्क्लुडेड इन इट्स सिम्बॉल ओनली. ओके, म्हणजे जर इनिशियल स्टेट मला रिप्रेझेंट करायची असेल तर ती सर्कल विथ इनपुट ॲरोनी रिप्रेझेंट करू शकता. आता प्रश्न असा आहे की इनिशियल स्टेट म्हणजे काय. ओके, जसं आता तुम्ही बघितलं असेल का प्रोग्राम लिहिता त्यावेळेस इंट मेन किंवा वॉइड मेन लिहायलाच लागतं, बरोबर आहे. ओके, किंवा प्रोग्राम एक्झिक्युशनची जर स्टार्टिंग कुठून होत असेल तर ती कुठून होते, मेनपासून म्हणजे मेन फंक्शनपासून सुरू होते, बरोबर आहे. तसंच सेम आहे, जर तुमचा फायनाईट ऑटोमॅटा वर्कआउट होणार असेल किंवा जर स्टार्ट करायचा असेल तर तो कुठून होईल, तर इनिशियल स्टेटपासून होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इनपुट देणार असाल तर इनपुट कुठून स्टार्ट होईल, तर तो इनिशियल स्टेटपासून सुरुवात होईल. ओके, सो त्याला काय केलं आहे, त्याचं सिम्बॉल आहे सर्कल विथ इनपुट ॲरो. ओके, ठीक आहे. नाऊ नेक्स्ट वी विल सी फायनल ऑर ॲक्सेप्ट स्टेट. त्याचं सिम्बॉल आहे डबल सर्कल सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता डबल सर्कल सिम्बॉल म्हणजे जिथे पूर्ण होऊन थांबलं जातं, एक्झिक्युशन जिथे येऊन थांबलं जातं. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण फायनल किंवा ॲक्सेप्ट स्टेट. म्हणजे एक्झिक्युशन तिथे थांबू शकतं, तिथून मे बी पुढे जाऊ शकतं, पण परत जर थांबणार असेल तर त्या पॉईंटला थांबण्याचे चान्सेस आहेत. जसं एका प्रोग्रॅमला मल्टिपल एक्झिट पॉईंट म्हणतो आपण ज्याला, तर जसे मल्टिपल एक्झिट पॉईंट असू शकतात किंवा एक्झिटमधून परत आतमध्ये जाण्याचे म्हणजे एक्झिटपासून परत लूप इन होण्याचे चान्सेस असतात, तशा टाईपमध्ये. ओके, फायनल किंवा ॲक्सेप्ट स्टेट म्हणजे काय, तर जसे एक्झिट पॉईंट्स म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, सो त्याचा सिम्बॉल आहे डबल सर्कल. ठीक आहे, आणि ह्या 2 स्टेट्स सोडून ज्या मध्ये स्टेट्स असतील अशा बऱ्याचशा, दे ऑल स्टेट्स आर कॉल्ड ॲज इंटरमिजिएट स्टेट्स. ओके, सो आता एका फायनाईट ऑटोमॅटामध्ये एक आणि एकच इनिशियल स्टेट असेल. ओके, जसं प्रत्येक प्रोग्राममध्ये एक आणि एकच मेन चं फंक्शन असतं, तसंच सेम प्रत्येक फायनाईट ऑटोमॅटामध्ये एक आणि एकच एंट्री पॉईंट असेल ज्याला आपण इनिशियल स्टेट म्हणतो. ठीक आहे, वी कॅन हॅव मल्टिपल आउटपुट स्टेट्स. ओके, एका फायनाईट ऑटोमॅटामध्ये मोर दॅन 1 फायनाईट स्टेट्स कॅन बी पॉसिबल और असू शकतात. ओके, जसं एका प्रोग्राममध्ये मल्टिपल एक्झिट स्टेटमेंट किंवा एक्झिट पॉईंट्स असू शकतात, तसंच सेम आहे इकडे, आणि कितीही इंटरमिजिएट स्टेटही असू शकतात. ओके, सो दिस वॉज रिलेटेड टू
types of states. Okay, we have seen 3 types of states: initial, intermediate and final or accept state. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ ट्रान्झिशन्स. ओके, टाइप ऑफ ट्रान्झिशन्स म्हणजे काय, तर इनकमिंग ट्रान्झिशन असू शकतात, एखाद्या स्टेटला इनकमिंग असू शकतं, एखाद्या स्टेटला आउटगोईंग असू शकतं, एखाद्या स्टेटला इनकमिंगही असू शकतं आणि आउटगोईंगही असू शकतं. ठीक आहे, असं काही नाही, कोणतेही ट्रान्झिशन्स कुठूनही मूव्ह होऊ शकतात, कोणत्याही स्टेटपासून कोणत्याही स्टेटला जाऊ शकतात. इट इज डिपेंडंट ऑन इट्स लॉजिक ओनली. ओके, आणखी एक टाईप आहे, जसं इनकमिंग आणि आउटगोईंग हे ट्रान्झिशनचे टाईप आहेत, तसंच एक आहे टाईप, इट कॅन बी कॉल्ड ॲज अ लूप. ओके, म्हणजे जसं मी इथे लूप दाखवलेलं आहे, Q0ला एक लूप आहे 1चं. ठीक आहे, तर हे पण एक ट्रान्झिशनचा टाईपच आहे. ओके, जसं Q0ला 0 इनपुट दिलं तर कुठे जाते मी, Q1ला जाते. ओके, सेम आहे, Q0ला जर 1 इनपुट दिला, आय रिमेन इन द सेम स्टेट. ओके, व्हॉट इज द डिफरन्स फॉर दिस ट्रान्झिशन, ह्याची स्टार्ट स्टेट आहे आणि एंड स्टेट आहे, दोन्हीही सेम आहे. ओके, म्हणजे इनपुट स्टेट आणि आउटपुट स्टेट दोन्हीही सेम आहेत, म्हणून ते लूपसारखं दिसतंय. ओके, ठीक आहे, सो तोच डिफरन्स आहे फक्त ह्या 2 ट्रान्झिशन आणि लूपमध्ये. ओके, मग हे जर लूप असेल तर आपण ह्याची स्टार्ट आणि एंड स्टेट पण जर तीच असेल तर आपण कितीही वेळेस इथून मूव्ह होऊ शकतो. म्हणजे Q0ला इनपुट दिलं 1, आउटपुट स्टेट पण काय आली माझी इथे, Q0 आली आहे. बरोबर आहे, मग परत मी नेक्स्ट टाइम परत Q0लाच आहे, तर आपण कितीही वेळेस इथे मूव्ह करू शकतो. बरोबर आहे. ओके, सो ह्याची आउटपुट आणि इनपुट दोन्हीही स्टेट सेमच आहेत. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट इज नेमिंग कन्व्हेन्शन्स फॉर स्टेट्स अँड इनपुट सिम्बॉल्स. ओके, आता हे रिप्रेझेंट करण्यासाठी व्हॉट आर द नेमिंग कन्व्हेन्शन्स. ओके, सो स्टेट्समध्ये आहे, स्टेटला जर नावं द्यायची झाली तर मोस्टली Q0, Q1, Q2 म्हणजे स्मॉल लेटर्स यूज केले जातात, की जसं की Q0, Q1, Q2 हे नॉर्मली यूज करणारे नेम्स आहेत. म्हणजे जसं Q0 मी यूज केलं आहे तसं A0, A1, A2 असंही यूज केलं तरीही चालेल, विथ सफिक्स म्हणजे जे काही असेल ते. ओके, किंवा कॅपिटल लेटर्सही यूज केले जातात, जसं A, B, C, D. ओके, फ्रॉम कॅपिटल A टू Z कोणतेही स्टेट नेम्स यूज केले जातात. मोस्टली Q0 यूज केला जातो, Q0 ऑनवर्ड्स. ओके, आणि इनपुट सिम्बॉल्स जर कन्सिडर करायचं म्हटलं तर इनपुट सिम्बॉल मगाशी आपण म्हटलेलंच आहे की 0 to 9 नंबर्स, देन स्मॉल A to Z, देन ऑल स्पेशल कॅरेक्टर्स आर इन्क्लुडेड इन इनपुट सिम्बॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट type of representation of finite automata is nothing but a transition table. Here again I'll consider this example. Okay, हा जर टेबल कन्सिडर केला तर हा टेबलमध्ये वरचे कॉलम नेम जे आहेत ते रिप्रेझेंट करतात इनपुट सिम्बॉल्स आणि रोचे जे नेम्स रिप्रेझेंट करतात ते असतील स्टेटचे नेम्स. ह्याच्यामध्ये मी त्यांच्या सिम्बॉल्ससहित स्टेट नेम लिहिलेले आहेत आणि असेच लिहिणं मस्ट आहे. कारण का, ट्रान्झिशन ग्राफ, कधी कधी सिच्युएशन अशी असते, ट्रान्झिशन ग्राफ दिलेला आहे तर त्याच्यावरून तुम्हाला टेबल लिहावा लागतो, किंवा टेबल दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये विथ सिम्बॉल इनपुट स्टेटची नावं लिहिणं मस्ट आहे. फक्त 2च सिम्बॉलचे लिहायचे आहेत, एकतर इनिशियल स्टेटचं सिम्बॉल लिहायचं आहे आणि फायनल स्टेट्स. मग फायनल स्टेट कितीही असतील तरी दे मस्ट बी सर्कल्ड. ओके, तर ट्रान्झिशन टेबलमध्ये रो नेम्स असतील तर ते स्टेट नेम असतील आणि कॉलम नेम्स असतील ते इनपुट सिम्बॉल्स असतील. नाउ आय कन्सिडर अगेन दिस एक्झाम्पल ओनली. सो Q0ला जर मी 0 इनपुट दिला, व्हॉट विल बी द आउटपुट स्टेट. Q0ला जर मी 0 इनपुट दिला तर आउटपुट स्टेट आहे माझी Q1. ओके, Q1. Q0ला जर मी 1 इनपुट दिला देन आउटपुट स्टेट विल बी सेम, दॅट इज Q0. Q0च आहे. परत Q1साठी आता इथे स्टेट Q1 आहे माझी, इनपुट सिम्बॉल जर 0 दिला, Q1ला इनपुट सिम्बॉल 0 नाहीच आहे इथं, म्हणजे Q1ला कधीही 0 इनपुट सिम्बॉल नाही आहे. सो आय हॅव रिटन हिअर डॅश. Q1ला जर मी 1 इनपुट दिला तर आउटपुट स्टेट काय आहे, Q2 आहे. ओके, सो मी Q2 लिहिलं इथे. परत सेम Q2ला जर मी इनपुट सिम्बॉल 1 दिला तर आउटपुट Q2ला जर 0 इनपुट दिलं तर आउटपुट स्टेट आहे माझी Q1, आणि Q2ला जर 1 इनपुट दिला तर आउटपुट स्टेट आहे Q0. ओके सर, तर हे झालं तुमचा टेबल. जेवढ्या काही स्टेट्स असतील ऑल शुड बी रिटन ॲज अ रो नेम, आणि
जेवढे काही नंबर ऑफ सिम्बॉल्स असतील, इनपुट सिम्बॉल्स, ते तुमचे सगळे कॉलम नेम म्हणून वर्कआउट होतील. पुढे नाव नेक्स्ट टाईप ऑफ representation of finite automata is nothing but the regular expression, or it can be called as a RE म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, सो इट डिफाईन्स द स्ट्रक्चर ऑफ डेटा, स्पेशली स्ट्रिंग्स. आपल्याला नॉर्मली एक्सप्रेशन म्हणजे काय हे माहिती आहे. जसं एक्सप्रेशनमध्ये काय असतं, लेफ्ट हँड साईड असते आणि राईट हँड साईड. मी LHS आणि RHS लिहिले. सर लेफ्ट हँड साईडला मोस्टली काय असतं, एक सिंगल ऑपरंड असतं. ओके, सो त्या ऑपरंड म्हणजे काय, तर इक्वल टूच्या पुढे जे काही कॅल्क्युलेशन्स दिलेलं आहे, म्हणजे एक एक्सप्रेशन दिलेलं असतं, जे कॉम्बिनेशन असतं व्हॅलिड कॉम्बिनेशन असतं. म्हणजे जसं वेल फॉर्म फॉर्म्युला आहे, वेल फॉर्म फॉर्म्युला फॉलो करणारं एक एक्सप्रेशन असतं ज्याच्यावरून सर्टन आउटपुट मिळतं. ओके, सो इट इज अ व्हॅलिड कॉम्बिनेशन ऑफ ऑपरंड अँड ऑपरेटर. त्याचं एक काहीतरी रिझल्ट असतो. तो रिझल्ट म्हणजे काय, तर ती व्हॅल्यू ऑफ ऑपरंड प्रेझेंट ॲट लेफ्ट हँड साईड असतं. बरोबर आहे. ओके, सेमच आहे जसं एक्सप्रेशन असतं, म्हणजे x इज इक्वल टू x इंटू वाय, हे एक एक्सप्रेशन आहे. बरोबर आहे, किंवा पॉलिनॉमियल आहे. तसंच सेम एक्सप्रेशन रेग्युलर एक्सप्रेशन्सची आहे. ओके, फक्त इकडे लँग्वेज ऑफ दॅट लँग्वेज जी ॲक्सेप्ट करणारा फायनाईट ऑटोमॅटा आहे त्याची लँग्वेज रेग्युलर लँग्वेज असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचं नाव रेग्युलर एक्सप्रेशन असं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल RE आर लाईक RE, सपोज एक एक्झाम्पल आहे की RE असंही असू शकतं की A to Z, कॅपिटल A to Z मधला एखादा एलिमेंट असू शकतो, किंवा स्मॉल A to Z मधला एलिमेंट असू शकतो. 0 मीन्स 0 ऑर मोर टाईम, जसं मग अशी आपण बघितलं होतं पॉवर आहे त्याची. तर ठीक आहे, पुढे हे स्पेस आहे, ते काहीच नाही लिहिलं आहे म्हणजे स्पेस आहे. पुढे कॅपिटल A to Z, परत आणखी एकदा कॅपिटल A to Z आहे. ओके, सो द अबव RE रिप्रेझेंट्स कॅपिटलाइज्ड वर्ड्स फॉलोड बाय अ स्मॉल लेटर अँड स्पेस अगेन 2 कॅपिटल लेटर्स. म्हणजे काय असू शकतं, एक कॅपिटल लेटर असू शकतं, त्याच्यानंतर कितीही स्मॉल लेटर असू शकतात, किंवा नसलं तरीही हरकत नाही. स्टार मीन्स 0 ऑल्सो. ओके, म्हणजे A to Z, हे स्मॉल A to Z मधलं कोणतेही एलिमेंट 0 ऑर मोर टाईम, म्हणजे कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतं. त्याच्यानंतर एक स्पेस हवा आहे, त्याच्यानंतर एक कॅपिटल लेटर असेल, आणि त्याच्यानंतर एखादा आणखी एक कॅपिटल लेटर आहे. ठीक आहे, म्हणजे RE हे झालं RE. म्हणजे ह्याचं जर आउटपुट काढायचं म्हटलं तर असं असू शकतं. तर RE म्हणजे काय असतो, सपोज मी ह्या A to Z मधला एक एलिमेंट घेतला आहे, सपोज M. स्मॉल A to Z मधला एक एलिमेंट कन्सिडर केला आहे N. त्याच्यानंतर स्पेस आहे, त्याच्यानंतर ह्या कॅपिटल A to Z मधला O घेतला मी. ठीक आहे, आणि ह्या A to Z मधला सपोज मी Z घेतला. ओके, सो दिस कॅन बी आउटपुट ऑफ अवर रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, सो हे म्हणजे हा अजून एक थर्ड टाईप आहे रेग्युलर एक्सप्रेशन. कशाचा, तर रिप्रेझेंटेशन ऑफ फायनाईट ऑटोमॅटाचा. आणि लास्ट टाईप आहे ग्रामर. ओके, सो ग्रामर म्हणजे काय, जसं प्रत्येक आपण मगाशी बघितलं की पहिले आपण बघितलं की सिम्बॉल्स बघितले, त्याच्यानंतर म्हणजे सिम्बॉल्स म्हणजे अल्फाबेटचा सेट बघितला, त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रिंग्स. ओके, आणि स्ट्रिंग्स नंतर आपण लँग्वेज बघितली. ओके, तर लँग्वेज जिथे जिथे आहे तिथे तिथे ग्रामर असणं मस्टच आहे. तर ग्रामर म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ सेट ऑफ रूल्स ऑन विच द लँग्वेज बिल्ड. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक लँग्वेज जिथे जिथे आहे तिथे तिथे ग्रामर असणं मस्ट आहे. सो ग्रामर इज ऑल्सो वन ऑफ द पॉसिबल वे टू रिप्रेझेंट फायनाईट ऑटोमॅटा. ओके, सो ग्रामर मीन्स अ सेट ऑफ रूल्स ऑन विच लँग्वेज बिल्ड. ओके, आता इथे जर आपण बघितलं पुढे अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपल्याला लँग्वेज कशी रिप्रेझेंट करायची, म्हणजे फायनाईट ऑटोमॅटाची लँग्वेज आपण ग्रामरमध्येही रिप्रेझेंट करणार आहोत. तर ती कशी बघायची हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल A टेन्स टू A प्लस A असं एखादं स्टेटमेंट असू शकतं, किंवा एक्सप्रेशन म्हणू शकतो आपण सध्याच्या टाईमला. ओके, म्हणजे काय, इफ A इज एनी एक्सप्रेशन देन अबव रूल स्टेट्स दॅट अन एक्सप्रेशन कॅन बी फॉर्म्ड बाय टेकिंग एनी 2 एक्सप्रेशन्स अँड कनेक्टिंग देम बाय प्लस ऑपरेटर. जसं A टेन्स टू A प्लस A म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे दॅट कॅन बी व्हॅल्यू ऑफ सिंगल A. ओके, जसं इथे एक एक्झाम्पल घेऊया आपण. जसं A ची व्हॅल्यू आहे A प्लस A, ही एक व्हॅल्यू आहे. A ची व्हॅल्यू स्मॉल A ही पण आहे. B ची व्हॅल्यू आहे A डॉट B, आणि B ची आणखी एक व्हॅल्यू आहे B. सो हा जो सेट ऑफ रूल असणार आहे तो सेट ऑफ रूल इज नथिंग बट द ग्रामर. ओके, हे पूर्ण जर म्हटलं आपण तर ह्याला आपण
ग्रामर म्हणू शकतो. आता डिपेंडंट ऑन द टाईप ऑफ लँग्वेज, तर हा ग्रामरचे टाईप्सही पुढे येऊ शकतात. CFG जसं कंटेक्स्ट फ्री ग्रामर आहे किंवा रेग्युलर ग्रामर, असेही वेगवेगळे टाईप आहेत, तर ते टाईप येऊ शकतात. सो दिस वॉज ऑल अबाउट रिप्रेझेंटेशन ऑफ फायनाईट ॲटोमॅटा, जे 4 प्रकारे आपण बघितलं. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की कमेंट करा, आणि नसेल समजला तरीही जे पॉईंट समजले नाहीत ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, सो दॅट आय कॅन क्लॅरिफाय इट. थँक्यू व्हेरी मच.